health is हॅलो आवाज येतोय सगळ्यांना ओके पोटेबल वॉटर इज सेफ फॉर ड्रिंकिंग पाहिलं आपण नेक्स्ट त्याच्यानंतर ना water is safe for drinking potable water and new term micro very small organism a living thing microorganism means a living thing that cannot be seen by naked eye or even with magnifying glass जे आपण एवढं बारीक कण किंवा एवढं बारीक जीव जे आपण साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही आणि मॅग्निफाईंग ग्लासनी बघू शकत नाही त्या थिंग्स ते जीव आपण फक्त मायक्रोस्कोपनी बघू शकतो मायक्रोस्कोप an instrument for looking at very small things which we cannot see with our eyes or even through a magnifying glass हे मायक्रोस्कोप आहे इथं दिसतंय सगळ्यांना ही मुलगी एक इन्स्ट्रुमेंट आहे तो त्याच्यातून बघतीये तो इन्स्ट्रुमेंट मायक्रोस्कोप आहे ज्याने आपण सर्वात टायनी सर्वात लहान गोष्टी बघू शकतो we can see with the help of microscope very small particles things living things आपण इथून स्टार्ट करणार आहोत आपल्या इथे कंप्लीट झालं होतं मायक्रोस्कोपच्या इथे लास्ट सेशन मध्ये did you know if we take a bit of yogurt of a drop or of buttermilk on a glass slide and place the slide under a microscope we see very tiny living things in it yogurt means dahi buttermilk म्हणजे तूप ऑन अ ग्लास ते ग्लासवर ठेवायचं आहे मायक्रोस्कोपच्या आणि त्या मायक्रोस्कोप मधून बघायचं आहे त्याच्यात काय दिसतं तर त्याच्यात आपण सर्वात लहान थिंग्स बघू शकतो जे लिव्हिंग थिंग्स त्याच्यात असतात दही मध्ये they are called microorganism this microorganism convert milk into a yogurt they are useful for us all microorganisms are not useful microorganism causes disease when they are enter our body these are called to be harmful microorganism त्याच्यात जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे सूक्ष्म जीव असतात दहीमध्ये योगर्ट मध्ये ते आपल्याला आपल्या बॉडीला चांगले असतात हार्मफुल नसतात ते युजफुल असतात त्याने आपल्या बॉडीला काहीच हार्म होत नाही किंवा आपण आजारीही पडत नाही पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे असतात मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे आपल्या बॉडीला आपल्या शरीराला हार्मफुल असतात ज्या ऑर्गॅनिझम काही ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर केले की आपण आजारी पडतो आपल्याला त्याचा त्रास होतो if we take a bit of yogurt or a drop of buttermilk on a glass slide and place the slide under a microscope we see a very living in it they are called microorganisms this microorganism covered with milk convert milk into yogurt they are useful for us but all microorganisms are not useful some microorganism causes disease when they enter our body these they are said to be harmful microorganism next there are numerous kinds of microorganisms around us they are in the
in water, air, rock, every in and everywhere. काही मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सर्वात लहानातलं लहान जीव ते आपल्या आपल्या भोवती आहे, आपल्या सगळीकडे आहे, आपल्या आजूबाजूला. ते सॉइल मध्ये आहे, मातीमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, हवेमध्ये आहे, दगडांवर आहे. जिथे गोष्टी आहेत काही ते सूक्ष्म मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. Even if harmful microorganisms are present in water, we are not to be able to see them. Now, the water with such microorganism looks transparent. Would it be safe for drinking? जे प्रत्येक वेळेस आपण जे पाणी बघतो ट्रान्सपरंट पाणी असतं ते प्रत्येक वेळेस आपल्या बॉडीला सेफ असतं का? काही वेळेस त्याचं दिसून न येणारे पण जीव असतात, थिंग्स असतात, लिव्हिंग थिंग्स असतात. You may know that during the rainy season we often hear of an outbreak or a diarrhea or gastrics. Such as times we need to boil the water that has been cleaned by salting or filtration. जे पाणी पावसाळ्यात यूज होतं only then this it's become safe for drinking. पावसाळ्यात जे पाणी येतं त्याच्यात खूप गढूळ पाणी असतं. ते बऱ्याच वेळेस ते मडी वॉटर असतं. त्या मडी वॉटर जर आपण तसंच पिलं तर ते आपल्याला डायरिया कॉज करतात. डायरिया मीन्स आपल्याला लूज मोशन्स होतात, उलटी होते. लूज मोशन्स, उलटी, दिस इज डायरिया कॉल्ड. जे आपल्या बॉडीतलं पाणी सगळं निघून जातं, आपण डिहायड्रेट होतो, असं ते डायरिया आपल्याला होतं आपण गढूळ पाणी पिलं तर. सो ते पावसाळ्यातलं पाणी आपण दर वेळेस ते बॉईल करून सेव्ह करून प्यायला पाहिजे किंवा सेटल करून त्याच्यातले जे सूक्ष्म कण असतील, टायनी थिंग्स असतील, पार्टिकल्स असतील ते खाली बसल्यावर ते क्लीन होतात. किंवा आपण फिल्टरेशन करू शकतो, गाळून घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते पाणी वापरावं लागेल पावसाळ्यातलं पाणी. Boiling the water kills the microorganism in it and prevents disease. बॉइलिंग ही एक पद्धत आहे, पाणी उकळणे ही एक पद्धत आहे ज्याने मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या डोळ्यांना त्यातले एक सूक्ष्मजीव पाण्यातले दिसत नाही तर बॉईल केल्यानंतर ना ते सूक्ष्मजीव मरून जातात आणि आपल्याला काही ते डिसीज आजार होण्यापासून आपण वाचतो ते उकळलेलं पाणी पिल्यावर. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी पाणी आई आपल्याला पाणी उकळून गाळूनच देते. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? मायक्रोस्कोप आपण पाहिला, त्याच्यातले थिंग्स पाहिले, त्याच्यात मायक्रो थिंग्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण आपल्या मायक्रोस्कोपने दिसतात. आणि नेक्स्ट होतं मायक्रो ऑर्गॅनिझम. इथपर्यंत कळालं का? टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, आपण नेक्स्ट पुढे टर्न होऊया. Use our brain power. Some substances do not dissolve in water. What could be the advantages of this? What's the solution? Mother had bought some cumin seeds. Cumin means जिरं. आई फोडणीत वापरते भाजी वगैरे करताना. आईला सांगा दाखवायला, आई दाखवेल तुम्हाला बरोबर ते cumin seeds from the shop. But some sand got mixed with it. Mother wasn't
the jeera sits clean. ते जिरं क्युमिल सीड्स असतात. मग जिराचं सीड्स ते दुकानातून आणायला सांगायचे आईला, घरात नसेल तर. त्याच्यात वाळू टाकली तर वाळू वेगळी करू शकते का? पुन्हा स्वच्छ जिरे करू शकते का वाळू? त्याच्यात आपण सँड घातलं तर करू शकते का? करू शकते. सँड वेगळं करू शकते आणि जिरं वेगळं करू शकते, कारण ते इझिली ते आपण बघू शकतो. जिरेचे सीड्स, क्युमिल सीड्स इझिली आपण बघू शकतो डोळ्यांनी, सो ते वेगळं करू शकतो. What we have learned. Some substances dissolve in water, substances do not. काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात, काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही. Some things floating on water, some sink and settle at the bottom. काही थिंग्स, काही गोष्टी पाण्यावर तरंगतात, काही गोष्टी पाण्यामध्ये सिंक होऊन जातात, बुडून जातात. काही गोष्टी पाण्यामध्ये बुडतात, खाली बसतात, settle at the bottom. In order to obtain clean water, muddy water is allowed to settle after a setting water is cleaned further by swearing on in it or by filtration. ते मडी वॉटर जे असतं ते आपल्या ते पाणी क्लीन करण्यासाठी, क्लीन वॉटर करण्यासाठी त्याच्यात तुरटी फिरवली जाते, नाहीतर ते गाळलं जातं. Even in a clean transparent water, microorganisms can be present. It is necessary to have safe water for drinking, so water must boil to destroy any microorganism in it. जर जे पाणी प्रत्येक वेळेस पाणी जे आपल्याला ट्रान्सपरंट दिसतं, ते प्रत्येक वेळेस पाणी शुद्ध किंवा आपल्या बॉडीला सेफच असेल असं नसतं. त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात, सूक्ष्म जीव असू शकतात, जे आपल्या बॉडीला डिस्ट्रॉय करू शकतात किंवा आपल्या बॉडीला हार्मफुल असतात, ज्याने आपल्याला डायरिया होऊ शकतो, आजार होऊ शकतात. सो ते प्रत्येक वेळेस पाणी आपण ते बॉईल केलं पाहिजे. बॉईल केल्यामुळे त्यातले जातात, ते नष्ट होऊन जातात आणि स्वच्छ होऊन जातात. Always remember, even such a tiny living things like microorganisms which our eyes cannot see have great importance in our life. आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझम ते काही वेळेस आपल्या बॉडीला किंवा आपल्या आपण देहातले पण मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ते आपण खाऊ शकतो, ते आपल्या बॉडीला हार्मफुल नसतात. आपला लेसन आज कंप्लीट झालेला आहे. लेसन कळालेला आहे, काहीच डाऊट नाही आहे. टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा. कळलं असेल तर येस, काही डाऊट असतील तर मला सांगा, मी ते क्लिअर करेल. कळालेला आहे, आपला लेसन कंप्लीट आहे. पण त्या एक्सरसाइज त्याचा रिवाइज करूयात ओरली. Use our brain power. Some rava has got mixed with a
सोगा और साबूदाना. To separate and to the one that always rava is passed through or the one that allows soga. वेगळं करू शकतो ते आपण चाळून वेगळं करू शकतो कारण रवा आईला सांगा दाखवायला रवा हा इतका बारीक असतो जो आपल्याला चाळल्यामुळे बारीक चाळणीने चाळल्यामुळे ते चाळून वेगळं होऊ शकतो आणि साबुदाणा थोडा जाड असतो तर तो चाळणीमध्येच राहू शकतो. चाळणीच्या वरती चाळताना वरचावर name the substances used to make a solution called lemon सरबत. कोण सांगू शकेल नेम द सबस्टन्सेस यूज्ड टू मेक अ सोल्युशन कॉल्ड लेमन सरबत. लिंबू सरबत बनवायला कोणते कोणते पदार्थ आपण वापरतो. मला नाव नाव लिंबू सरबत बनवताना आपण कोणते कोणते पदार्थ घेऊ. कोण सांगू शकेल टेक्स्ट बॉक्स मध्ये नाव सांगा. नाही आठवत आहे. करणार कोणते वापरणार आपण शुगर सॉल्ट लेमन वॉटर. आपण लेसन दिसतो सगळ्यांना लेसन मध्ये इथे रीड केलं होतं आपण. इफ सम गेट्स लेमन सॉरी लूज शुगर टू ड्रिंक. आठवतंय सगळ्यांना. कोणी आपलं आजारी असेल तर आपण त्याला बनवून देतो लिंबू सरबत. सबस्टन्स आपण यूज करणार शुगर सॉल्ट लेमन वॉटर. कळालं सगळ्यांना. सेकंड क्वेश्चन. That water that looks clean transparent may not क्वेश्चनचा आन्सर सांगा किंवा ट्रान्सपरंट टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा. आपण इथे आत्ताच रीड केलं. You may know you may then often outbreaks of the diarrhea होतो आपल्याला मडी वॉटर पिल्याने किंवा अनक्लीन वॉटर पिल्याने. आपला सेफ करण्यासाठी बॉईल करावं लागतं. सो ते प्रत्येक वेळेस पाणी क्लीन असेल तर ते हार्मफुल नसेलच असं नसतं. कधी त्याच्यात ऑर्गॅनिझम घुसल्यामुळे आपल्याला ते हार्मफुल सुद्धा असतं. मोनाली मॅडम आवाज येतोय का माझा.
माझा आवाज येतोय का सगळ्यांना? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. ओके, मोनाली मॅडम तुम्हाला आवाज येतोय का? तुम्ही मेसेज चेक करत राहा. चॅटबॉक्स मध्ये मुलं आन्सर सांगतायत. तुम्ही सांगण्यापेक्षा मुलांकडून बोलून घ्या. या मुलांचा मी विचारलं मॅम, मी विचारलं पण मला म्हणजे येत आहेत. यू हॅव टू वेट टिल देअर नेम कम. ओके ओके मॅम. कंटिन्यू. Question: when making a sarbat, what do साखर ओके, इथे मला भाविकचा माईक ऑन करा. सांगेल. ना यस टाकायचं. टाकून टीचर एक वेळेला परत क्वेश्चन विचारा. आपण जेव्हा लिंबू सरबत बनवतो तेव्हा साखर पाण्यात पटकन विरघळण्यासाठी काय करतो? साखर मिळवायला काय करतो? काय करायला? साखरमधून पाणी मिळवायला काय करतो? साखर आणि पाणी मिळवलं. चमचा स्पून. ओके. ओके, मी सांगते. when making a sarbat we have to what we do to dissolve sugar dissolve quickly. पाण्यात साखर पटकन विरघळण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला ते स्पूननी चमच्यानी पाणी आणि साखर भाविक तुझा माईक ऑफ केला तरी चालेल. ओके, आपण ते पाण्यात साखर पटकन विरघळण्यासाठी आपण ते मिश्रण हलवायला पाहिजे. ते सोल्युशन हलवायला पाहिजे चमच्यानी. तेव्हा साखर पाण्यात पटकन विरघळते. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. डज ऑइल फ्लोट ऑन वॉटर और सिंक इन द वॉटर इन इट? तेल पाण्यामध्ये बुडतं की पाण्यावर तरंगतं? कोण सांगेल मला? टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, विधी मानेचा माईक ऑन करा. मिस आवाज येतोय? येस. ऑइल फ्लोट्स ऑन वॉटर. ओके, ऑइल फ्लोट्स ऑन वॉटर. गुड. माईक ऑफ कर बाळा तुझं. नेक्स्ट. Write the information you open for the float. Repeat the experiment with other things besides those mentioned in the question. Write
their names too. It's it's in proper place in the table. म्हणजे काही थिंग्स जे पाण्यावर तरंगतात आणि काही बुडतात, सिंक होतात, काही फ्लोट होतात. त्या थिंग्सची नावं लिहायची आहेत आणि काही लेसन मध्ये ज्या दिल्यात त्या पण लिहायच्यात आणि काही आपल्या स्वतःच्या पण लिहायच्या. ओके, आपण एक एक विचारूया. मी एक एक विचारते, मला एक एक जण आन्सर देईल. ओके, पहिले एक्सपेरिमेंट मध्ये मग सो फटाफट आन्सर देईल. मग मी काही गोष्टी विचारते, मग तुम्ही काही थिंग्स किंवा वस्तू मध्ये होतं ते यूज करा. प्लास्टिक स्केल फ्लोट होते का सिंक होते पाण्यामध्ये? कोण सांगेल मला? टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा. प्लास्टिक स्केल आवाज येतो सगळ्यांना? ओके, माने माइक ऑन करा. Yes, miss. का सिंक होते पाण्यामध्ये? Mrs. A stone sinks in water. Compass sinks in water, and some coins also sink in water. ओके, पण माझा क्वेश्चन तू नीट ऐकला नाही. मी विचारलं प्लास्टिक स्केल पाण्यामध्ये फ्लोट होते का सिंक होते? Miss, it floats on the water. येस, गुड बॉय. माइक ऑफ कर. ओके, नेक्स्ट इरेजर अँड पेन्सिल. इट्स सिंक और इट्स फ्लोट? कोण सांगेल? टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा. इरेजर अँड पेन्सिल सिंक होते का फ्लोट होते? मला टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा. नाव तुमचं मेसेज करा, मग मी त्यांना माइक ऑन करायला सांगणार. फ्लोट होते का सिंक होते पाण्यामध्ये? साहिल, Yes, miss. पेन्सिल फ्लोट होते का सिंक होते? Miss, it floats. इट फ्लोट्स. अँड इरेजर? Miss, it sinks. येस, गुड बॉय. माइक ऑफ करो. नेक्स्ट शार्पनर अँड राउंडर. भाविकचा माइक ऑन करा. शार्पनर अँड राउंडर फ्लोट होतं का सिंक होतं बाळा? Sink. काय सिंक होतं? शार्पन सिंक होतं. Sharpener, eraser, scale. स्केल सिंक होत नाही, स्केल फ्लोट होते. हो, scale is lighter than water, so it floats on water. Eraser is heavier than water, so it sink in water. कळालं? And compass, it's also heavier than water, so it sink in water. कळालं? Yes. ओके, माइक ऑफ कर. नेक्स्ट स्पून, स्टील स्पून अँड प्लास्टिक स्पून. कोण सांगेल? टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा.
साहिलचा माईक ऑन करा. Yes, miss. Steel spoon and plastic spoon Miss, which float. a steel spoon sink in water and a Yes, plastic spoon float in the water. good boy. Mic off करो. Next, screw and coin. कौन बताएगा मुझे screw और coin which is float which sink? Text me in text box. भूपी some mic on करा. हेलो भोपी सुजाता भोपी माइक ऑन करो. Screw and coin. आवाज येतो सगळ्यांना? दुसरं कोण मला सांगू शकेल? सुजाता भोपी तुमचा माइक ऑन करा Yes. आणि सांगा स्क्रू अँड कॉइन विच फ्लोट्स अँड विच सिंक. कोणतं पाण्यावर तरंगेल आणि कोणतं पाण्यात डीप होईल? स्क्रू अँड कॉइन. दोन्ही पण पाण्यात थिंग्स होती. सिंक होईल. गुड बॉय. माइक ऑफ करो. नेक्स्ट सँड अँड लीव्स. माती आणि झाडांची पानं. विच थिंग्स फ्लोट अँड विच थिंग्स डिप. ओके साहिल इज अ व्हेरी इंटेलिजंट बॉय. फटाफट मला आन्सर देणार आहे आता. माइक ऑन करो साहिल का. Yes, miss. येस मी काय विचारलं? सँड Miss, अँड लीव्स. miss, sand sinks in water. Miss, sinks also and can be dissolved also, and a leaf floats on the water. गुड बॉय. माइक ऑफ करो. नेक्स्ट आता मी अदर थिंग्स विचारणार आहे जे आपल्या भोवती किंवा आपल्या आजूबाजूला असतात. प्लास्टिक वॉटर बॉटल. कौन बताएगा मुझे प्लास्टिक वाटर बॉटल इज अ फ्लोट और इट सिंक? हु टेल मी? अगेन साहिल. ओके साहिल तुझं माइक ऑन कर. प्लास्टिक वॉटर बॉटल फ्लोट होईल की सिंक होईल? Miss, a plastic bottle will not sink because it is not heavy. It's float because it is lighter than water. Good boy. Mic off करो. Next, pages. Books से pages. कौन सा सांगेल? It's float or it's sink? टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करा ना. Books से pages is lighter than water, so it floats on water. Got it? कळालं सगळ्यांना? पेजेस हलके असतात पाण्यापेक्षा, सो ते तरंगतात. But when page is observe the water in it, पेज स्वतःमध्ये पाणी जेव्हा ऑब्झर्व करून घेतं तेव्हा ते हेवी होऊन जातं, सो इट्स सिंक इन वॉटर. गॉट इट? नेक्स्ट
नेक्स्ट मी विचारणार आहे प्लेट. प्लास्टिक प्लेट. डिनर प्लेट, प्लास्टिक प्लेट. It's float or it's sink. घरात मला नवीन सरनेम आहे इथे आलं. सांगा मला तुमचं माईक ऑन करून. प्लास्टिक, डिनर प्लेट, प्लेट. It's float or it's sink. Ma'am, plastic plate float. Yes, good call. Mic off करो. Next, बाउल. स्टील बाउल. वाटी. स्टीलची वाटी. फ्लोट होईल का सिंक होईल? कोण सांगेल? साहिल चा माइक ऑन करा. स्टील बाउल. It's float or it's sink. When a steel bowl will float when it does not absorb water. When it will absorb water, it will sink. जेव्हा आपण त्या बाउल मध्ये पाणी भरून ठेवू तेव्हा ते बाउल सिंक होईल, पाण्यामध्ये डीप होऊन जाईल. बट जेव्हा आपण ते मी स्टील बाउल विचारलं बाळा. स्टील बाउल इट्स डीप. It's heavier than water, so it's deep. It's not float. It doesn't float. कळालं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात आता. Next I have filling the blanks. Substances like salt and sugar dash after some time when added to water. कोण सांगेल मला ही filling the blanks? Substances like salt and sugar dash after some time when added to water. टेक्स्ट बॉक्स मध्ये नाव मेसेज करा. मी त्यांना माइक ऑन करायला सांगेल. सो मला ते आन्सर फिलिंग द ब्लँक सांगणार आहात. साहिलचं माइक ऑन करा. Yes, miss. मला फर्स्ट फिलिंग द ब्लँक सांग. Substances like salt and sugar dash after some time when added to water. Miss dissolves. Yes, it's dissolved. Mic off करो. Next, filling the blanks. A mixture often on dissolving a substances in water is called dash. A mixture obtained on dissolving a substances in water is called a dash. To tell me, Suchita Bhopi, mic on करा. Yes, miss. Solution. Yes, it's solution. Third, filling the blanks. Second, we repeat करते हैं. A mixture obtained on dissolving of substances in water is called a solution. Third, filling the blanks. ORS is an example of dash solution. ORS is an example of dash solution. Who tells me? Okay, Sahil. Tell me fast. ORS. Miss, OR is the example of salt solution. Sorry? Salt solution. Okay. Fourth fill the blanks. All microorganisms are not useful. So
Some can causes dash if they enter our body. All fourth filling the blanks. All microorganisms are not useful. Some can causes dash if they enter our body. Text me. चलो भूपी तुमचं माइक ऑन करा. Yes, miss. This miss. What? This is all microorganisms are not useful our body. Some microorganism causes our health, causes disease our health. Next, fifth, filling the blanks. Things that float in water are dash than it, and things that sink are dash than it. कौन बताएगा मुझे ये फिफ्थ वाली फिलिंग द ब्लैंक्स? के साहिल सा माइक ऑन करा. टेल मी फास्ट. Yes, miss. बोलो क्या आंसर है? Miss, Things I that did not heard the question. Okay, I repeat it. Filling the blanks. Fifth one. Things that float in water are dash than it, and things that sink are dash than it. Miss, things that float in water are light than it, and things that sink are heavy than it. ओके, हेवियर अँड लाइटर. आपण इथे पाहिलं सगळ्यांना स्क्रीनवर दिसतंय ना? मी दाखवते ते. The things that float are lighter than water. The things that sink are heavier than water. Lighter and heavier. Last, filling the blanks. A substance is called dash is a swirler in muddy water to help clean the water. Who tells me muddy water clean करायला आपण काय त्याच्यात फिरवतो? ओके, साहिलचा माइक ऑन कर रहा. Miss, to clean water, we use alum. Yes. Alum. माइक ऑफ करो. Last, true or false. Powder does not dissolve in water. It's true or it's false? कौन बताएगा? मानेचा माइक ऑन करा. Yes, miss. False. Yes. True or false? First is false. Second, microorganisms cannot live in water. Microorganisms cannot live in water. Who tells me? साहिल का माइक ऑन करो. Yes, miss. True or false? Second, microorganism cannot live in water. It's true or it's false? False. Yes, it's false. Microorganism can live in water. काही लहान जीव पाण्यामध्ये असतात. सजीव पाण्यामध्ये असतात. Third, true or false? If muddy water remains still sediment, it's formed at its bottom. Third, मडी वॉटर मध्ये ते वॉटर मडी वॉटर आपण स्टील ठेवल्यावर त्याच्यातलं जे मड असतं ते बॉटमला राहील का? जमते का ते? साहिलचं
इथे दुसरं महाडिक माईक ऑन करा आणि हे ट्रू और फॉल्स सांगा. हॅलो, आवाज येतोय? टीचर. हम्म. ट्रू. Yes, it's true. Fifth, true or false? An eraser floats in water. An eraser floats in water. It's true or it's false? अनिकेतचा माइक ऑन करा. ट्रू. Yes, it's true. Eraser floats in water. Eraser is a lighter or heavier than water. What is it? Lighter or heavier? It's heavier than water. So हे अनिकेत तुझं आन्सर चुकलं. हे फॉल्स आहे. इरेजर इज deep in water, it sink in water, it's not float on water. आपण पाहिलं एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं इरेजर पाण्यावर तरंगतो का? नाही, तो पाण्यामध्ये बुडतो. इथं विचारलंय तो फ्लोट होतो का? सो तो फ्लोट होतो असं सांगितलंय. पण हे ट्रू आहे का फॉल्स आहे? हे फॉल्स आहे. अँड इरेजर फ्लोट्स इन वॉटर, इट्स फॉल्स. फिफ्थ वन, ट्रू और फॉल्स? फिफ्थ, tea leaves can be separated from tea by filtration. Tea leaves can be separated from tea by filtration. कोण सांगेल मला? ओके, साहिलचा माइक ऑन करा. Yes, miss. It's true or false? Tea leaves can be separated from tea by filtration. It's true or it's false? True. Yes, आपण चहा गाळून काढू शकतो पाण्यामधला. त्याचा चौथा वेगळा करू शकतो. सो इट्स ट्रू. नेक्स्ट, हाऊ कॅन वी टेल दॅट वॉटर हॅज बिकम ट्रान्सपरंट? आपण कसं सांगू शकतो पाणी ट्रान्सपरंट आहे? ते आपण डोळ्यांनी बघून, पाहून, त्याच्यात काहीच नाहीये ते आपण त्याच्या आरपार बघू शकतो. बघितलं गेलं की ते आपण सांगू शकतो हे पाणी ट्रान्सपरेबल आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिली आहे. One day, as soon as you come to school, take some muddy water in a large container. Next, when much of the mud has settled, pour the water near the top very carefully in its two containers. Label them 1 and 2. Third, in the first container, fill up pipes of now leave them undisturbed and absorb the two containers every 30 minutes. Which water becomes a clean first? How long does it takes? How long does the water in the other container take to become a quickly clean? त्याच्यात आपण तुरटी फिरवलं ते पाणी लवकर क्लीन होईल. ज्याच्यात आपण फिरवलं नाही ते पाणी वेळ घेईल. हा एक्सपेरिमेंट दिला आहे. सो तुम्ही घरी सुद्धा करू शकता. एका चंचू पात्रामध्ये किंवा एका भांड्यामध्ये गढूळ पाणी घ्यायचं आहे, काचेच्या भांड्यामध्ये, आणि तेच बघायचं आहे तसंच ठेवून थोडा वेळ स्टील ठेवून बघायचं आहे की त्याच्या बॉटमला मड जमा होईल. मड घाण काय असेल ती मडी वॉटरची ती होईल. तर सो कंटेनरला टॅग द्यायचे आहेत फर्स्ट अँड सेकंड. आणि फर्स्ट कंटेनर मध्ये आपल्याला तुरटी फिरवायची आहे आणि 30 मिनिट्स वेट करायचा आहे, ऑब्झर्व करायचा आहे. आफ्टर 30 मिनिट्स व्हॉट वी सी, आपण काय बघणार 30 मिनिटानंतर ना, ज्या पाण्याच्या भांड्यात आपण ज्या ग्लासमध्ये आपण तुरटी फिरवले आहे ते पाणी स्वच्छ झालेलं असेल. ज्या पाण्यात आपण फिरवले नाही ते पाणी
गढूळ असेल, मडी असेल, आणि ते मडी वॉटर क्लीन होण्यासाठी किती वेळ घेईल हे बघायचं आहे. ते जास्त वेळ घेईल ते पाणी क्लीन होण्यासाठी. कळालं सगळ्यांना लेसन? इथपर्यंत सगळं लेसन क्लिअर आहे. एक्सरसाइज आपण घेतला आहे. आता एक्सरसाइज सुद्धा कळालेला आहे. तुमचं होमवर्क आहे आजचा एक्सरसाइज कंप्लीट करायचा पूर्ण. मी सगळ्याचे आन्सर सुद्धा सांगितलेले आहेत. मला होमवर्क येईल गुगल क्लासरूमला. ओके, हा लास्टचा जो एक्सपेरिमेंट आता बघितला मी सांगितलं, तो तुम्ही इझिली घरी करू शकता. आईच्या मदतीने, दादाच्या मदतीने, किंवा ताई कोण घरी मोठा असेल त्यांचं हेल्प घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी हा एक्सपेरिमेंट करायचा आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन जे असेल ते नोट करायचं आहे. आणि मला नेक्स्ट मंडेच्या सेशनला सांगायचं आहे की ते एक्सपेरिमेंट काय तुम्ही केलं, कसं झालं. आणि आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करायच्या आधी पहिले हा एक्सपेरिमेंट केला, कोणी कोणी केला ते मी सगळ्यांना विचारणार आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन सगळ्यांनी मला ओरली सांगायचं आहे. कंपल्सरी सगळ्यांना हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. कळालंय? होमवर्क मध्ये क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला येतीलच. सगळे क्वेश्चन आन्सर्स करायचे आणि हा एक्सपेरिमेंट करायचा लास्ट वाला. की आपण नेक्स्ट फक्त त्याच बघूयात लेसन काय आहे. आणि लेसन न स्टार्ट करता मी त्या लेसन मध्ये काय काय असू शकेल ते आपण एक हायलाइट्स बघूया, म्हणजे आपल्याला नेक्स्ट मंडेच्या लेसन सेशनला स्टार्ट करताना इझी जाईल. वॉटर फॉर एव्हरी हाऊसहोल्ड म्हणजे घरामध्ये वापरण्याचे पाणी. घरात जे पाणी, जसं पाणी वापरतो तसं या लेसन मध्ये दिलं आहे. जे वेगवेगळ्या गोष्टीनुसार आपण ते पाणी भरून ठेवतो, वेगवेगळ्या वापरासाठी, आपल्या रोजच्या कामासाठी ते पाणी आई वापरते, आपण सुद्धा वापरतो, असं या लेसन मध्ये असणार आहे. Can you recall what are the different purposes of which we need water? तुम्हाला आठवतंय का आपण आत्ताच्या लेसन मध्ये काय काय गोष्टींमध्ये आठवतं का कोणत्या गोष्टींसाठी पाणी वापरतो? आपण पाणी पिण्यासाठी वापरतो, आपण आपली आई काम करण्यासाठी, घरातलं काम करण्यासाठी पाणी वापरते, स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरते, भांडी वगैरे स्वच्छ करण्यासाठी, कपडे वगैरे धुण्यासाठी, घरात काय काम करण्यासाठी आपण पाणी वापरतो, पिण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडे वगैरे धुण्यासाठी, अशा वेगवेगळ्या आपल्या रोजच्या गरजांसाठी, वापरासाठी आपण पाणी वापरतो. Can you tell a picture below show some containers used for storing water at home? खाली जे गोष्टी कंटेनर्स दिले आहेत ते आपण घरोघरी पाणी, पिण्याचं पाणी भरण्यासाठी वापरतो. फर्स्ट काय दिलं आहे? माठ दिला आहे, ज्याला नळ आहे. नेक्स्ट पण हा माठच आहे, पण तो थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. हे प्लास्टिकचे कंटेनर आहेत. तुम्ही बाहेर कुठे गेलात किंवा कुठल्या लग्नाला वगैरे गेलात तर असे कंटेनर्स भरून असतात. घरामध्ये वापरण्याच्या पाण्यासाठी अशी टाकी असते, त्याच्यात पाणी स्टोर करून ठेवतात, साठवून ठेवतात. जे वेगवेगळ्या वापरासाठी आई वापरते, आपण सुद्धा वापरतो. हे हंडा आहे, एक तांब्याचा हंडा आहे हा, तो भरून ठेवते आई आपल्या पिण्यासाठी. हे पिंप म्हणतात त्याला, मोठं स्टीलचं असतं, त्याच्यात मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात पाणी वापरासाठी, पिण्यासाठी भरून ठेवलं जातं.
कळालं सगळ्यांना? नेक्स्ट लेसनचं स्टार्टिंग केलं आहे आपण आणि लास्ट लेसनचं कंप्लीट केलंय एक्सरसाइज. सगळे एक्सपेरिमेंट करणार का? मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. मी लास्ट एक्सपेरिमेंट करायला सांगितलं सगळ्यांना. ओके, मला कोण कोण मंडेला आला पहिले एक्सपेरिमेंट सांगणार? ओके, गुड. नाउ ऑल ऑफ यू कॅन लेफ्ट द क्लास. सगळे क्लास लेफ्ट करू शकता. बाय. चला लेफ्ट करा क्लास. Hey teacher. बाय. Bye. Bye teacher. बाय. बाय. Bye. बाय.